नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट त्याचप्रमाणे इफेक्ट ऑफ कॉन्ज्युगेशन याच्याबद्दल चर्चा केली होती. मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं, समजा सिस्टीम कॉन्ज्युगेटेड असेल तर लॅम्बडा मॅक्समध्ये त्या ठिकाणी डिफरन्स आढळतो. लॅम्बडा मॅक्स कुठे शिफ्ट होतो? लॉंगर रिजनला शिफ्ट होतो. कॉन्ज्युगेशन असेल तर लॅम्बडा मॅक्स बदलतो. मित्रांनो, हा लॅम्बडा मॅक्स म्हणजे मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन कसा कॅल्क्युलेट करतात? ह्या लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करण्याचे रूल्स आहेत. ते रूल्स वुडवर्ड आणि फिशर या दोन सायंटिस्टने शोधून काढलं. त्या रूल्सच्या आधारे आपण लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण हेच वुडवर्ड फिशर रूल बघणार आहोत. पण वुडवर्ड फिशर रूल बघण्याबरोबर दोन प्रकारच्या सिस्टीम असतात. त्या सिस्टीम, पहिली सिस्टीम आहे त्याला म्हणतात आपण, पहिली जी सिस्टीम आहे डाय इन सिस्टीम. डाय म्हणजे दोन, इन म्हणजे डबल बॉन्ड, दोन डबल बॉन्ड. पण ते डबल बॉन्ड कसे असणार आहे? कॉन्ज्युगेशनमध्ये असणार आहे. त्या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणणार? डाय इन सिस्टीम. ओके, बघा, डबल बॉन्ड मित्रांनो, दोन डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, पण ही जी सिस्टीम झाली, ही सिस्टीम कोणती झाली आहे? डाय इन सिस्टीम. ठीक आहे. दुसरी सिस्टीम आहे मित्रांनो इनोन सिस्टीम. हा जो ई एन आहे, हा ई एन आहे कशासाठी? तर डबल बॉन्डसाठी आहे. आणि ओ एन ई हे जे आहे मित्रांनो, हा दाखवतो कीटोनिक ग्रुप. हा काय दाखवतो? कीटोनिक म्हणजे कार्बोनिक ग्रुप दाखवतो. ठीक आहे. हां, मग ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला काय म्हणतात मित्रांनो? इनोन सिस्टीम. मग डाय इन सिस्टीम आणि इनोन सिस्टीम. आता हे जे दोन सिस्टीम्स आहेत त्यांचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? लॅम्बडा मॅक्स. दॅट इज काय बघायचं आहे? मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन या दोघं सिस्टीमचे. मग हे जे दोन सिस्टीम्स आहेत त्याचं लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करण्याचे जे रूल्स आहेत ते रूल्स वुडवर्ड आणि फिशर यांनी शोधून काढले. ठीक आहे. मग आता हे वुडवर्ड फिशर रूल सुरुवातीला आपण कोणाबद्दल बघणार आहोत? डाय इन सिस्टीम. ठीक आहे. डाय इन सिस्टीमचे रूल्स बघू, त्याचे एक्झाम्पल्स बघूयात. त्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर आपण कोणत्या सिस्टीमकडे वळणार आहोत? इनोन सिस्टीमकडे. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस द वुडवर्ड फिशर रूल फॉर कॅल्क्युलेटिंग लॅम्बडा मॅक्स ऑफ डाय इन सिस्टीम. बरोबर, आपण बघतोय वुडवर्ड फिशर रूल्स फॉर डाय इन सिस्टीम. हे दोन सायंटिस्ट आहेत, वुडवर्ड आणि फिशर यांनी काही रूल्स शोधलेले आहेत. त्या रूल्सच्या आधाराने आपण डाय इन सिस्टीमचा काय करणार आहोत? मॅक्सिमम ॲब्सॉर्प्शन, दॅट इज लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे. मग कोणकोणते रूल्स आहेत ते आपण बघणार. पहिला रूल आपण लिहितोय आता, बेसिक लॅम्बडा मॅक्स फॉर असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाय इन और हेट्रोॲन्युलर डाय इन. अशा पद्धतीचे सिस्टीम्स असतील तर लॅम्बडा मॅक्सची बेसिक व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे? 215 नॅनोमीटर. ठीक आहे. सिस्टीम कोणकोणती आहे बघा, दोन प्रकारच्या सिस्टीम म्हटल्या आहेत. कोणकोणते आहे? असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाय इन आणि दुसरी कुठली? हेट्रोॲन्युलर डाय इन. आता बघा किती डबल बॉन्ड आहे मित्रांनो? दोन डबल बॉन्ड. म्हणजे हे काय झालं? डाय इन झाले. ठीक आहे. सायक्लिक आहे की असायक्लिक आहे? असायक्लिक. म्हणून ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला आपण काय म्हणणार? असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाय. अशा प्रकारची सिस्टीम असेल तर आपल्याला बेस व्हॅल्यू काय घ्यायची? बेसिक लॅम्बडा मॅक्स किती घेणार आपण? 215 नॅनोमीटर. ही कोणती सिस्टीम झाली? असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाय इन असते. किंवा दुसरी सिस्टीम कोणती सांगितली आपण? हेटेरोॲन्युलर डाय इन. हेटेरोॲन्युलर काय सांगितलं आपण? दोन डबल बॉन्ड दोन डिफरंट रिंगमध्ये असतील तेव्हा त्या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणणार? हेटेरोॲन्युलर डाय इन. बघा आता ही रिंग ए आहे आणि रिंग बी आहे. एक डबल बॉन्ड रिंग ए मध्ये, दुसरा डबल बॉन्ड रिंग बी मध्ये आहे. ते डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहे का बघा? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. ठीक आहे. मग ही जी सिस्टीम आहे मित्रांनो, या सिस्टीमला आपण कोणती सिस्टीम म्हणणार आहोत? हेटेरोॲन्युलर डाय इन. ठीक आहे. मग ही सिस्टीम असेल तेव्हा सुद्धा लॅम्बडा मॅक्स, बेसिक लॅम्बडा मॅक्स आपण काय करणार? 215 नॅनोमीटर. ठीक आहे.
हेट्रोॲन्युलर असेल किंवा असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन असेल तर बेसिक लॅम्बडा मॅक्स आपण किती घेणार आहोत 215 नॅनोमीटर. हा पहिला नियम झाला. ठीक आहे. बरं, दुसरा नियम काय सांगतोय, बेसिक लॅम्बडा मॅक्स फॉर होमोॲन्युलर डाईन. होमोॲन्युलर डाईन असेल तर लॅम्बडा मॅक्स किती घेणार आपण 253. आता होमोॲन्युलर डाईन म्हणजे काय, दोघंही डबल बॉन्ड एकाच रिंगचा भाग असणार. मग त्या पद्धतीची सिस्टीम असेल त्या सिस्टमला आपण कोणती सिस्टीम म्हणतो मित्रांनो, होमोॲन्युलर डाईन. दोघंही डबल बॉन्ड जे आहेत, सगळ्यात महत्त्वाचं डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. आणि दोघं डबल बॉन्ड जे आहे ते कुठल्या रिंगमध्ये दिसतात आपल्याला, रिंग ए मध्ये दिसतात. मग असे ज्यावेळेस सिस्टीम असेल त्या सिस्टीमच्यासाठी बेसिक लॅम्बडा मॅक्स किती घेणार आपण 253. ठीक आहे. मग मित्रांनो पहिला नियम काय आहे, सिलेक्ट द सिस्टीम. किती प्रकारचे सिस्टीम असतात, एक तर असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन असेल किंवा हेट्रोॲन्युलर डाईन असेल किंवा कोणता असणार आहे होमोॲन्युलर डाईन. असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन असेल किंवा हेट्रोॲन्युलर डाईन असेल तर बेसिक लॅम्बडा मॅक्स किती घेणार 215 नॅनोमीटर. होमोॲन्युलर असेल तर किती घेणार 253 नॅनोमीटर. ठीक आहे. हा झाला दुसरा नियम. ठीक आहे. तिसरा रूल काय सांगतोय, फॉर इच एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन ॲड 30 nm इन बेस व्हॅल्यू. काय प्रकार आहे बघा, हा एक कंपाऊंड आपण दिसतोय. बरं, हा कंपाऊंड कसा आहे, 3 प्रकारचे सिस्टीम सांगितले आपण, कॉन्जुगेटेड, असायक्लिक डाईन, हेट्रोॲन्युलर डाईन किंवा होमोॲन्युलर डाईन. आता हा जो दिसतोय, ही जी सिस्टीम, हा जो कंपाऊंडवर दिसतोय हा असायक्लिक आहे आणि कॉन्जुगेटेड आहे. ठीक आहे. मग हा काय झाला असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन. मग अशासाठी आपण बेसिक लॅम्बडा मॅक्स किती घेणार मित्रांनो, किती घेणार 215 नॅनोमीटर. बरोबर. आता आपण काय सांगितलं, सिस्टीम कोणती आपली, ही सिस्टीम आहे, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. ठीक आहे. कॉन्जुगेटेड डाईन असेल, याच्यासाठी बेसिक लॅम्बडा मॅक्स किती घेतला आपण 215. आता या सिस्टीमला अजून एक डबल बॉन्ड कसा आहे कॉन्जुगेशनमध्ये, हा एक्स्ट्रा डबल बॉन्ड आहे की नाही. बेसिक सिस्टीम आपली हीच आहे, हा एक डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड, ही आपली बेसिक सिस्टीम आहे. ती असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे म्हणून लॅम्बडा मॅक्स किती घेतला 215. या सिस्टीमला अजून एक डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहे, त्याला आपण काय म्हणणार एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन. अशा पद्धतीचा डबल बॉन्ड जर त्या ठिकाणी कॉन्जुगेशनमध्ये असेल तर आपल्याला त्या ठिकाणी किती ॲड करायचे आहे, किती ॲड करावं लागते 30 नॅनोमीटर त्या बेसिक व्हॅल्यूमध्ये ॲड करावं लागते. ठीक आहे. एक्झाम्पल कशाचं घेतलं आपण, असायक्लिकचं. आता बघूया सिस्टीम कोणती सांगा. ही सिस्टीम आहे होमोॲन्युलर डाईन. होमोॲन्युलर डाईन का म्हटलं आपण, कारण की दोघं डबल बॉन्ड एकाच रिंगचा भाग आहे. अशा वेळेस बेसिक व्हॅल्यू किती घेणार आपण 253 नॅनोमीटर. ही आपली बेसिक सिस्टीम आहे मित्रांनो, ही आपली बेसिक सिस्टीम आहे होमोॲन्युलर डाईन. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, दोघं डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये, म्हणून बेसिक व्हॅल्यू किती 253 नॅनोमीटर. आणि ह्या सिस्टीमला आता हा एक डबल बॉन्ड कसा आहे कॉन्जुगेशनमध्ये आहे, म्हणून याच्यामध्ये आपण किती ॲड करणार 30 नॅनोमीटर हे ॲड करणार. ठीक आहे. तिसरा नियम काय सांगतोय, फॉर इच एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन ॲड 30 नॅनोमीटर. डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये असेल तर किती ॲड करावं लागतील आपल्याला 30 नॅनोमीटर एवढं ॲड करावं लागतं. ठीक आहे. तिसरा नियम झाला. चौथा नियम काय आहे, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असेल तर आपल्याला किती ॲड करावं लागतील, त्याच्यामध्ये 5 ॲड करावं लागतील. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणजे काय, रिंगच्या बाहेर असलेला जो डबल बॉन्ड आहे त्या डबल बॉन्डला आपण काय म्हणणार एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणणार. ठीक आहे. बघा आता बघा कोणती सिस्टीम आहे मित्रांनो, ही हेट्रोॲन्युलर डाईन. बेसिक व्हॅल्यू किती घेणार 215 नॅनोमीटर. बरोबर. बरं, एक्स्ट्रा डबल बॉन्ड काही दिसतंय का कॉन्जुगेशनमध्ये, एक्स्ट्रा डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये राहिला असता आपण किती ॲड केलं असते 30 नॅनोमीटर ॲड केलं असतं. एक्स्ट्रा डबल बॉन्ड कॉन्जुगेशन दिसत नाही. मग आपण काय बघणार एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. ही रिंग ए आहे मित्रांनो, या रिंग एच्या बाहेर काही डबल बॉन्ड दिसतोय का, नाही. रिंग एला एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही. आता रिंग बी, या रिंग बीच्या बाहेर काय आहे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. मग किती ॲड करावं लागतं आपल्याला
किती ॲड करावं लागतील? 5 नॅनोमीटर हे ॲड करावं लागतील. ठीक आहे. हां, पण समजा इथं राहिला असता, पण हाच डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहे का? तर नाही. हा डबल बॉन्ड कसा आहे? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असा आहे. तो कॉन्ज्युगेशनमध्ये राहिला असतं का? नाही. पण समजा असं राहिलं असतं, ठीक आहे, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, हेट्रो ॲन्युलर डायग्नोसिस आहे. बेसिक लॅम्बडा मॅक्स किती घेणार? 215 नॅनोमीटर. आता रिंग एला हा एक्झोसायक्लिक आहे, रिंग बीला हा एक्झोसायक्लिक आहे. किती डबल बॉन्ड आहे त्या ठिकाणी? 2. मग किती ॲड करावं लागतील? 10 नॅनोमीटर ॲड करावं लागतील. एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असेल तर 5 ॲड करायचे. एकापेक्षा जास्त असतील तर जेवढे डबल बॉन्ड असतील एक्झोसायक्लिक तेवढे 5 जास्त वाढवत जायचे. इथं आपल्याला रिंग एला आहे एक्झोसायक्लिक आहे, रिंग बीला हा एक्झोसायक्लिक आहे, म्हणून 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे, म्हणून किती ॲड करणार आपण? 10 नॅनोमीटर ॲड करणार. हे झालं एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. ओके. नियम आहे सबस्टिट्यूएंटच्या संदर्भामध्ये. सिस्टीममध्ये समजा काही सबस्टिट्यूएंट असेल तर समजा त्या ठिकाणी हायड्रोजन असेल सबस्टिट्यूएंट तर काही ॲड करायची आवश्यकता नाही. बघा आता याचं प्रॉपर एक्झाम्पल बघा आपण. मित्रांनो ही आपली असायक्लिक डाईन आहे, असायक्लिक डाईन आहे. ठीक आहे. मग बेस व्हॅल्यू किती घेणार आपण? 215. असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाईन आहे, बेस व्हॅल्यू किती घेणार? 215. आता इथं सबस्टिट्यूएंट्स काय दिसतात आपल्याला? हायड्रोजन दिसतात. मग हायड्रोजन असेल तर काही ॲड करायची आवश्यकता आहे का? काही वाढवायची आवश्यकता नाही. समजा अल्किल ग्रुप असेल, अल्किल ग्रुप 4 ग्रुप, म्हणजे सपोज इथं CH3 असेल, इथे CH3 असेल. किती अल्किल ग्रुप आहेत? 2 अल्किल ग्रुप आहेत. मग प्रत्येक अल्किल ग्रुपसाठी 5 म्हणजे किती ॲड करावं लागतील या ठिकाणी? 10 ॲड करावं लागतील. समजा अल्किलच्या त्या ठिकाणी काय समजा असेल, एक अल्किल ग्रुप असेल आणि एक हॅलोजन असेल. फॉर एक्झाम्पल क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल, व्हॉटएव्हर. एक हॅलोजन असेल तर किती ॲड करायचं? 5 ॲड करायचं. आता कंपाऊंडमध्ये एक अल्किल ग्रुप दिसतोय त्याचे 5 ॲड होतील, एक हॅलोजन दिसतोय त्याचे 5 ॲड होतील. टोटल किती झाले? 10. ठीक आहे. हायड्रोजन झाला, अल्किल झाला, हॅलोजन झाला. समजा या ठिकाणी एखादा OH ग्रुप असेल, इथं समजा 2 OH ग्रुप असतील किंवा एक OH असेल आणि एक OR म्हणजे OCH3 ग्रुप असेल तर एका OH साठी किती ॲड करायचे? 5 आणि दुसरा OCH3 साठी किती ॲड करायचे? 5. टोटल किती ॲड झाले? 10. ठीक आहे. असेल ग्रुप असेल तर काही ॲड करायची आवश्यकता नाही. पुढचं SR, दॅट इज हा SR ग्रुप असेल, SCH3 किंवा SC2H4 अशा पद्धतीचे ग्रुप असतील सिस्टीममध्ये तर किती ॲड करणार? 30. NR2 असेल तर किती ॲड करणार? 60 ॲड करणार. ओके. हे झालं सबस्टिट्यूटच्या संदर्भामध्ये. एकदा मित्रांनो आपण याचा रिव्ह्यू घेण्यापेक्षा आपण एक बेसिक काहीतरी थंब रूल तयार करू. त्या थंब रूलच्या मदतीने आपण प्रत्येक कंपाऊंडचा काय करणार आहोत? लॅम्बडा मॅक्स शोधून काढणार आहोत. हे 4 आपण आपल्या भाषेत केलेले नियम आहेत. या चौघांच्या मदतीने, या 4 रूल्सच्या मदतीने आपण कोणत्याही कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स शोधू करू शकतो. पहिला नियम काय? सिलेक्ट द सिस्टम. किती सिस्टीम सांगितल्या? 3. एक असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाईन, दुसरी हेट्रो ॲन्युलर डाईन आणि तिसरी कोणती आहे? होमो ॲन्युलर डाईन. ठीक आहे. मग हेट्रो ॲन्युलर किंवा असायक्लिक असेल तर लॅम्बडा मॅक्स किती घेणार? 215 नॅनोमीटर आणि होमो ॲन्युलर असेल तर 253 नॅनोमीटर एवढी त्याची बेस व्हॅल्यू द्यायची. सिलेक्ट द सिस्टीम अँड शो द बेस व्हॅल्यू. सिस्टीम सिलेक्ट करायची आणि त्याची जी बेस व्हॅल्यू ती बेस व्हॅल्यू त्या ठिकाणी ठेवायची. ठीक आहे. पुढचं सर्च फॉर द एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्ज्युगेशन. त्या सिस्टीममध्ये एक्स्ट्रा डबल बॉन्ड आहे का कॉन्ज्युगेशनमध्ये ते बघायचं आणि समजा असेल तर काय करणार? काय करायचं? ॲड 30 nm इन बेस व्हॅल्यू. नसेल तर काही ॲड करायची आवश्यकता नाही. पण एखादा एक्स्ट्रा डबल बॉन्ड असेल तर किती ॲड करणार? 30. 2 असेल तर किती ॲड करणार? 60. ओके. हा दुसरा झाला. तिसरं सर्च फॉर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. सिस्टीममध्ये मोस्टली रिंग सिस्टीममध्ये याच्या संदर्भात आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल. रिंग सिस्टीममध्ये एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असेल तर किती ॲड करणार? 5 नॅनोमीटर ॲड करायचे. 2 असतील तर 10 ॲड करायचे. आत्ताच आपण बघितलं सर्च द सबस्टिट्यूएंट सिस्टीम. सबस्टिट्यूएंट असतील व्यवस्थित सबस्टिट्यूएंट सिलेक्ट करायचे आणि त्यानुसार त्या ठिकाणी त्याच्या बेस व्हॅल्यूमध्ये ॲडिशन करत जायचे. या 4 नियमांच्या आधारे आपण कोणत्याही सिस्टीमची आपण काय करू शकतोय? लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आता आपण डाईन सिस्टीमचं लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करणार आहोत.
हा कंपाऊंड आहे मित्रांनो. कोणती सिस्टीम आहे? पहिला नियम काय आहे? सिलेक्ट द सिस्टीम. ही कोणती सिस्टीम दिसते? हेट्रोॲन्युलर डाईन आहे, होमोॲन्युलर डाईन आहे की असायक्लिक कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे? असायक्लिक म्हणजे ओपन चेन. ही कशी दिसते आपल्याला? ही ओपन चेन कॉन्जुगेटेड सिस्टीम आहे. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, डाईन आहे, परत कॉन्जुगेटेड आहे, ओपन चेन. मग अशा वेळेस आपण त्याची बेस व्हॅल्यू किती घेणार? 215 नॅनोमीटर. पहिला नियम काय झालाय? सिलेक्ट द सिस्टीम. सिस्टीम बघितली आणि त्याची बेस व्हॅल्यू लिहिली. दुसरा नियम काय आहे? सर्च फॉर द एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. अजून पुढे काही डबल बॉन्ड दिसतोय का? एक्स्ट्रा डबल बॉन्ड नाही आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड नाही म्हणून आपल्याला काही ॲडिशन करायची आवश्यकता नाही. तिसरा नियम काय? एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. इथं रिंग सिस्टीमच नाही आहे, त्यामुळे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघण्याची आवश्यकता आहे का? नाही, त्यामुळे काही ॲड करायची आवश्यकता नाही. चौथा सबस्टिट्युएंट्स. बघा इथं कोणते सबस्टिट्युएंट दिसतं? इथं CH3 आणि CH3. बरोबर. आता काय ॲड करावं लागतील? 2 अल्किल सबस्टिट्युएंट. एका अल्किलसाठी किती ॲड करायचे होते? 5 नॅनोमीटर. मग 2 अल्किल सबस्टिट्युएंट असतील तर किती ॲड करावं लागतील? 10. मग आता आपण इथं काय करणार? काय लिहिलंय? 2 अल्किल सबस्टिट्युएंट्स म्हणून आपण किती ॲड केले या ठिकाणी? 10 नॅनोमीटर. ठीक आहे. मग टोटल किती आली आहे? ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमचा कॅल्क्युलेटेड डायनॅमिक्स किती आला आहे? 225 नॅनोमीटर. आणि जो ऑब्झर्व आहे तो सुद्धा किती येतोय? 225 नॅनोमीटर. बघा पहिल्या नियमानुसार आपण काय केले? सिस्टीम सिलेक्ट केली, त्याची बेस व्हॅल्यू दिली. एक्स्ट्रा डबल बॉन्ड नाही आहे, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही आहे, फक्त काय आहे? सबस्टिट्युएंट्स आहे आणि ते पण कोणते? 2 अल्किल सबस्टिट्युएंट म्हणून 10 ॲड केले. टोटल किती झाली? 225 नॅनोमीटर. ठीक आहे. पुढचा एक्झाम्पल बघू. हा कंपाऊंड आहे. या कंपाऊंडचा आपल्याला लॅम्बडा मॅक्स शोधून काढायचा. परत फर्स्ट रूल काय आहे? सिलेक्ट द सिस्टीम. असायक्लिक, हेट्रोॲन्युलर का होमोॲन्युलर. सिस्टीम कोणती दिसते आपल्याला? ही सिस्टीम आहे आपली. ही सिस्टीम आहे कारण की कॉन्जुगेशन मध्ये पाहिजे की नाही? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. ठीक आहे. इथे दिसतंय का? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. त्यामुळे ही सिस्टीम करता येणार नाही. हे जे आपण डायरेक्ट केलेलं आहे ही काय आपली सिस्टीम आहे. मग ही सिस्टीम कुठली आहे? हेट्रोॲन्युलर डाईन नाही आहे, होमोॲन्युलर डाईन नाही, कारण की रिंग दिसते इथं नाही. मग हे काय? असायक्लिक कॉन्जुगेटेड सिस्टीम. मग याची बेस व्हॅल्यू किती येणार? 215 नॅनोमीटर. बेस व्हॅल्यू लिहिली. ठीक आहे. दुसरं एक्स्ट्रा डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन. आता ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमला काही डबल बॉन्ड कॉन्जुगेशन मध्ये आहे का? डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड दिसतंय का? इथं पुढे काही सिस्टीम मध्ये असतं तर आपण काय करायचं? डबल बॉन्ड इन कॉन्जुगेशन मध्ये. ठीक आहे. डबल बॉन्ड कॉन्जुगेशन मध्ये नाहीये, त्यामुळे डबल बॉन्डचे ॲडिशन करायची आवश्यकता नाही. आपल्याला 30 नॅनोमीटर टाकायची आवश्यकता नाही. पुढे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड कोणाला म्हणतात? रिंगच्या बाहेर. हा रिंग कंपाऊंड आहे का? हा ओपन चेन कंपाऊंड आहे, त्यामुळे इथे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पण येणार नाही. बरोबर. हां. मग फक्त काय राहतं? अल्किल सबस्टिट्युएंट्स बघायचे आपल्याला. बघा आता इथं परत हा कंपाऊंड काढतो मी. हा कार्बन, पुढे लागला त्याचा दुसरा कार्बन आणि इथं काय? हायड्रोजन. हा कार्बन, त्याला लागलेला एक हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन. इथं पण हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, इथं हायड्रोजन आहे, परत हायड्रोजन, इथं हायड्रोजन. ॲडिशन करायची आवश्यकता नाही. आता ह्या कार्बनला काय लागलेला आहे? एक कार्बन म्हणजे कुठला ग्रुप लागलेला आहे? CH2 ग्रुप लागलेला आहे. CH2 म्हणजे कोणता? मिथ्रेन ग्रुप. अल्किल ग्रुप झाला की नाही? मग हा झाला एक अल्किल सबस्टिट्युएंट. एक अल्किल सबस्टिट्युएंट आपल्याला मिळतोय म्हणून किती ॲड करणार आपण? 5 नॅनोमीटर. किती झालंय? मग ही जी सिस्टीम आहे, हा जो कंपाऊंड आहे त्याचा कॅल्क्युलेटेड डायनॅमिक्स किती आला मित्रांनो? 220 नॅनोमीटर एवढा केला आहे. ठीक आहे. पुढचं बघूयात आपण एक्झाम्पल. हा कंपाऊंड आहे. या कंपाऊंडचा आपल्याला लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. परत सिस्टीम कुठली आहे?
रिंग असेल, 2 रिंग असतील तर होमो ॲन्युलर आणि हेटेरो ॲन्युलर. इथं सिंगल रिंग आहे, त्यामुळे ही आपल्याला ही कुठली असणार आहे, कॉन्ज्युगेटेड डाय सिस्टीम आहे. ठीक आहे. मग एस व्हॅल्यू किती, 215 नॅनोमीटर. दुसरं काय बोलत असतो, एक्स्ट्रा डबल बॉन्ड. दिसतंय का, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. अजून काही एक्स्ट्रा डबल बॉन्ड आहे का, एक्स्ट्रा डबल बॉन्ड नाही, त्यामुळे काही अडथळ्याची आवश्यकता नाही. तिसरा रूल काय आहे, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. आता ही रिंग ए आहे, या रिंग एच्या बाहेर हा डबल बॉन्ड एक्झो आहे, त्याच्या डबल बाहेर आहे, म्हणून हा काय झाला, एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड झाला. मग आपण काय लिहिणार, 1 एक्झो सायक्लिक सी डबल बॉन्ड सी. एक एक्झोसायक्लिक सी डबल बॉन्ड सी असेल तर किती ऍड करायची आहे, 5 नॅनोमीटर ऍड करायचे. बरोबर. हां, एक्झोसायक्लिक. आता पुढचं काय, सबस्टिट्यूएंट्स बघायचे. आता रितसर या ठिकाणी हा कार्बन, त्याला लागलेले हे दोघं आहेत हायड्रोजन. परत हा कार्बन, त्याला काय लागलेले, हा CH2 ग्रुप लागलेला आहे. बरोबर. हा कार्बन, त्याला लागलेले हायड्रोजन, याला पण लागलेले हायड्रोजन, आणि इथं हा कुठला ग्रुप आहे, अल्किल ग्रुप आहे. मग किती अल्किल सबस्टिट्यूएंट झाले इथं, किती अल्किल सबस्टिट्यूएंट झालेले, हा 1 आणि हा 2 अल्किल सबस्टिट्यूएंट, म्हणजे किती ऍड करावं लागतील, 10. किती लॅम्बडा साबित करण्याचा, 230 नॅनोमीटर हा त्याचा लॅम्बडा साबित आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला पुढचे पण एक्झाम्पल सोडवायचे. ओके. पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चर्समध्ये घेऊया.